तुम्ही पाहताय पब्लिक व्हॉइस. पुण्याच्या राजकारणात सध्या वाऱ्याची दिशा कोणाकडे आहे हा प्रश्न जेवढा महत्त्वाचा तेवढेच महत्त्वाचे आहेत येथील प्रलंबित प्रश्न. आज आपण आहोत पुण्याचा वारसा जपणाऱ्या ऐतिहासिक रास्ता पेठेत आणि प्रभाग क्रमांक 24 मध्ये. येथील पेठांचे रस्ते अरुंद आहेत, ड्रेनेजचा प्रश्न गुंतागुंतीचा झालाय आणि दररोजची वाहतूक कोंडी पुणेकरांच्या संयमाची परीक्षा पाहत आहे. निवडणुका येतात आणि जातात, आश्वासनं हवेत विरतात, पण या कडाक्याच्या प्रश्नांच्या थंडीत एखादा गरम चहा जसा शरीराला उभारी देतो तसाच नागरिकांच्या हाकेला धावून जाणारा, त्यांच्या सुखादुःखात उभा राहणारा हक्काचा माणूस कोण? राजकीय गणितांच्या पलीकडे जाऊन जमिनीवरचा कौल नेमका कोणाला? चला तर मग थेट जनतेलाच विचारूया. हा आहे प्रभाग 24चा सर्वात मोठा ग्राउंड रिपोर्ट. आपण आहोत प्रभाग क्रमांक 24 मध्ये. गणेश बिडकर हे स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी ज्याप्रमाणे कडक आणि अतिशय शिस्तबद्ध असं तिथे काम केलेलं आहे, तसंच त्यामुळे आणि पक्षातही त्यांनी तसंच काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्यावरती पक्षाने जबाबदारी टाकलेली आहे निवडणूक प्रमुख म्हणून. जसं सगळीकडे पुण्यामध्ये बिडकर पॅटर्न राबवले जाणार आहे, तसं आपण आता त्यांच्या प्रभागात आहोत. तर इथे ग्राउंड रिपोर्टमध्ये जाणून घेऊया की नागरिकांना देखील बिडकर पॅटर्न आवडलेला आहे का, ते त्यांना नगरसेवक म्हणून निवडून देणार आहेत का. नमस्ते, आप बताइए कि आपका जो काम है, कोई भी काम हो इतने सालों में, जैसे अपने यहाँ पे कारपोरेशन में है, नगर निगम में, आपके यहाँ पे काम किया है क्या? बिडकर साहब ने लास्ट टाइम में भी 8-9 साल में भी किया है, अभी भी किया है. कुछ एनी प्रॉब्लम है, हम लोग बिडकर ऑफिस में बोलते हैं ना सर, 2 मिनट में 5 मिनट के अंदर भी सर काम करके दिया है. अभी 1-2 मंथ्स में हमारा ट्रांसफॉर्म का थोड़ा मेजर प्रॉब्लम हो गया था. सब लोग उधर है, सर को फोन किया, सर ने तुरंत फोन अटेंड किया, इमीडिएटली उनका ऑफिस में 1-2 जन भेजा है, 2 दिन में सर काम करके दिया है. हम लोग कुछ भी एनी प्रॉब्लम सर को बोला, सर इमीडिएटली एक्शन करके अभी तक सब करके दिया. आपल्यासोबत आहे अश्विनीताईंकडून जाणून घेऊया की या प्रभागामध्ये कोण नगरसेवक होणार आहेत. ताई, काय वाटतं इथे कोण येईल, कोण बाजी मारेल? गणेश बिडकर नाही, कारण ते फार हेल्पफुल आहेत. म्हणजे इन्स्टंट त्यांचं काय म्हणतात, त्यांचं प्रॉब्लेम सॉल्विंग आहे. येतात ते बघतात, स्वतः येऊन ते चेक करतात. प्लस त्यांचे मिसेस पण येतात, लेडीजचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा वॉट एव्हर असेल ते कम. 4-5 वर्षामध्ये आपल्याकडे महानगरपालिकाचं जे होतं ते कार्यान्वित नव्हतं, नगरसेवक नव्हतं, तरी पण ते हेल्प करायचे. हो, कारण सुरुवातीचं पण त्यांनीच केलं आमचं सगळं पाठवण्याचं काम. म्हणजे ते स्वतः पण येतात, पर्सनली ते बघतात, ते विचारतात, मीटिंग घेतात आणि आपल्यासोबत ते चालते. बाकी दुसरं कोणी नव्हतं आलेलं. मग तुमचं मत आता यावेळेस कुणाला जाणार? त्यांनाच जाणार आहे, ऑब्व्हियसली गणेश बिडकर सरांनाच जाणार आहे. गणेश बिडकर. ऐसा क्यों कहते हैं? क्योंकि बाकी के भी नगरसेवक है, वो आते नहीं है आपके यहाँ? नहीं, ऐसी तो कोई बात नहीं है, लेकिन यहाँ पे ज़्यादा है तो गणेश बिडकर जी को हमने जब भी फ़ोन किया तो वो आए हैं और हमारी हेल्प भी की है. बीच में भी हमारे ट्रांसफार्मर का वगैरह सब इशू हो गया था, तो उन्होंने हमको सॉल्व करके दिया था. तो उन्होंने अभी भी हमारी बहुत हेल्प की है और अब आगे भी आए. ऑफ कोर्स नगर सेवक गणेश बिडकर जी ही बनना चाहिए, क्योंकि यहाँ का अच्छे से अच्छा डेवलपमेंट वही दे सकते हैं. और कोई ऐसा काम है जो आपके जहन में है कि उन्होंने तुरंत ही आपका काम कर दिया? यस, ये पार्किंग का भी किया है, और जब हमारा शॉर्ट सर्किट हुआ था बिल्डिंग में तो ट्रांसफार्मर का भी सारा इशू उन्होंने ही हमको सॉल्व करके दिया था. वो रात को 12 बजे भी उनके स्टाफ वगैरह जो आए थे और हमको हेल्प की थी उस टाइम पे. ऐसा कुछ भी नहीं था कि जैसे कि अपने यहाँ पे नगर निगम 4-5 सालों से नहीं है तो उन्होंने जाने दो, कौन जाएगा, अभी कुछ नहीं, ऐसा कभी किया? ऐसा कोई एक्सपीरियंस है आपके पास? नहीं, ऐसा कोई एक्सपीरियंस नहीं. हमने जब भी बुलाया वो आए ही हैं और खुद भी आते हैं, कई बार हेल्प भी बहुत करें. तो कोरोना का जो पीरियड था उसमें सर का काम कैसा था? सर का कभी कौन सा कुछ भी कम नहीं किया, नहीं कुछ भी फोन करो सर इमीडिएटली फोन अटेंड करता है. सपोज दूसरे तो सर बाद में कॉल करता है एंड देन कुछ बहुत हमारा इसमें से बहुत अच्छी तरह से उन्होंने काम किया है. एक इंसान देता है कि बहुत अच्छा रहता है, उस बारे में बिडकर सर कहाँ आते हैं? आपको क्या लगता है वो इंसान कैसे है? वो इज अ वेरी गुड जेंटलमैन. लास्ट 20 ईयर्स सर को मैं पहचानता है. डिवाइन में भी सर एक नंबर है. एंड देन कुछ एनी प्रॉब्लम, मेडिकल रहने दो, कुछ प्रॉब्लम है, सब कॉल करके हमको सब कुछ अच्छी तरह से रेस्पेक्ट करता है, काम करके दिया है. अभी क्या प्रॉब्लम्स है कि आपको लगता है कि वो बिडकर सर ने कारपोरेशन में जाने के बाद, नगर सेवक चुन के आने के बाद करना चाहिए? ऐसे कौन सी काम है? सर ने बहुत कुछ काम किया है, बहुत कुछ काम किया. रासापेट, सोमनाथ पेट, गणेश पेट, सब पेट में
सब कुछ भी बोलेगा तो उनको ऑफिस तक हाथ में लोगों को भेज, कुछ कम नहीं किया. सीनियर सिटीजन रहने दो and then do any younger stand सॉल्व करता है सर. आपल्यासोबत आहे मांगीलाल छाजे सर. त्यांची पसंती कोणाला आहे ते पण आपण आता जाणून घेऊया. सर, काय वाटतं तुमच्या प्रभागामध्ये कोण निवडून येणार? येऊन आमचे इच्छा आहे की गणेश बिडकर. कशामुळे? काय आहे ना, साहेबाने तरी मला तिथे आम्हाला कुमार सदन सोसायटी आमची, तिथे आम्हाला जे कार्य करायचे आज पण गेले तिथे सगळे आम्हाला कार्य करतात. म्हणजे आमचे जो वार्ड आहे संपूर्ण जैन मंदिरचे इकडे ते साईडला सगळं तिथे यांच्या पुढे गेल्यानंतर एक सगळं आमचं काम झालेलं आहे. तुम्हाला असा प्रसंग आठवतो का त्यांनी तुम्हाला लगेच मदत केली? लगेच मदत केली म्हणजे मदत केलेलीच आहे. एक प्रसंग सांगा ना एखादा. कसं होतं माहिती आहे का मॅडम, काही पण आम्ही गेलो त्यांच्या ऑफिसला पण गेलो, तिकडे ते असू नाही असू ते माणसं असेल ते पण आज पण आम्हाला सहकार्य केलेले. कोविड मध्ये काही मदत केली का त्यांनी तुम्हाला? कोविडमध्ये भरपूर मदत केली नाही. जसं की काही सांगता येईल आपल्याला? सांगता येईल म्हणजे ॲम्ब्युलन्सचे लोकांना गरीब माणसं येऊन फोनवर त्यांना आम्ही फोन केलं होतं, फोनवर पण ते त्यांच्या माणसाने उत्तर देऊन मला ते सहकार्य केलेले. तुम्हाला काय वाटतं मग यावेळेस कोण निवडून येईल? निवडून फक्त ते गणेश बिडकरी यायला पाहिजे मॅडम. आमच्यासोबत सहकारी पण आहे. तुम्ही देणार का मत? मग देणार मॅडम, का नाही देत? देणार आहे असं नाही. त्यामुळे देतो माहिती आहे का, त्यांचे जे आजकाल जे कार्यक्रम आहे ते जे कार्य करत आहे कुठे कुठल्या पण भागात, म्हणजे रोड्स असू द्या, आमचे नळाच्या घरी पाणी पुरवठा वगैरे सगळं असेल ना, आम्ही सगळे त्यांचे कार्य केले. त्यांच्या हिशोबून कुठे पण आज सोसायटी गेले लगेच काही वस्तू भेटत नाही. आम्ही त्यांच्या ऑफिसला गेलो की मी आमचं 2 दिवसात काम होतं, ते आम्हाला सकाळी भेटलेलं आहे. माझं असं माझे कुमार सोसायटी नाही, अजून आजूबाजूला सोसायटी तिथे. म्हणजे तुम्ही बघू शकता की गणेश बिडकर हे लगेच नागरिकांच्या समस्यांना प्रतिसाद देतात, त्यांच्या त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. या प्रभागामध्ये आपण फिरलो, ग्राउंड रिपोर्ट केला आपण, पण इथे एकच दिसून आलं की नागरिकांचं जे मत आहे त्यांचं ते गणेश बिडकरांनाच आहे. तुमचं नाव सांगा काका. अशोक रुईया. तुमच्या प्रभागामध्ये कोण काम करतं? आमच्या प्रभागामध्ये सध्या तरी बिडकर जोरात आहे. सध्या तरी जोरात असलं, पण मागे काय, मागचं काय? मागचं तर बाकीच्या लोकांनी पण कामं केली, परंतु बिडकर जरा जास्त प्रमाणात आहे त्यांचं काम. बाकी लोक पण करायचे, त्यांच्याकडे आपल्या तक्रारी न्यायचो काय न्यायचो तर ते सांगायचे आपल्याला, म्हणजे मदत करायची. तुम्हाला काय वाटतं यावेळेस कोण बाजी मारणार या प्रभागामध्ये? बाजी तर आता बिडकरांचाच चान्स आहे, बाकी तर मला कोणाची शक्यता वाटत नाही. नागरिक म्हणून एक व्यक्ती म्हणून बिडकर सर कसे आहे? त्यांना आम्ही जन्मल्यापासून ओळखतो, त्याच्यामुळे त्यांच्या वडिलांना पण विचार. म्हणजे तुमच्या डोळ्यात त्यांच्या एकत्र तयार घरात झालेले. सगळे त्यांच्या घरात चांगले लोक आहेत. त्याच्या वडिलांनी पण आम्हाला प्रत्येकाला कामं करून दिली. ते पण काही कुठल्याही कामासाठी मागे आले, पुढाकार असतो त्यांचा प्रत्येक गोष्टी. आणि मलाच नाही, सर्वांनाच त्यांची मदत असते. कोणी त्यांच्याकडे जायचं, आपला प्रॉब्लेम सांगायचा आणि मॅक्सिमम सॉल्व्ह करायचे ते प्रयत्न करतात. तुम्ही आता या प्रभागाचे नागरिक आहात, गेल्या अनेक वर्षांपासून या प्रभागात राहतात. कुठल्या कुठल्या समस्या होत्या आणि कुठल्या कुठल्या समस्या बिडकरांनी सोडवल्या? बिडकरांनी म्हणजे कुठलंही कॉर्पोरेशनचं कुठलंही काम असेल, म्हणजे त्यावेळेला पाण्याचा प्रॉब्लेम, त्यावेळेला कचऱ्याचा प्रॉब्लेम, स्वच्छतेचा प्रॉब्लेम, तर त्यांनी ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम, तर त्यांनी टॉप प्रायोरिटीला त्यांनी सॉल्व्ह केलं. पण इथे आपण बघतो की पेठा आहेत, पेठांमध्ये अतिशय रुंद असे रस्ते आहेत, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे. तर याविषयी तुम्ही कधी त्यांच्याशी बोलला आहात का? त्यावर त्यांनी ते काय म्हणाले? नाही, पेठांबद्दल कसं आहे की आमचा जो भाग आहे तिथे ट्रॅफिकचा एवढा प्रॉब्लेम नाही, कारण हा वन वे आहे त्या साईडला. सहसा एखादी मिरवणूक आली किंवा काय, त्यावेळेला मग ते एकाच रस्त्यावर दोन्ही साईडची वाहतूक चालू, त्यावेळेला थोडा ट्रॅफिक जाऊ, पण ते कॉमन आहे. आणि सणासुदीच्या दिवसात थोडी गर्दी जास्त, तर ते सॉल्व्ह होतं. म्हणजे विशेष असा खूपच त्रास आहे असा नाही प्रॉब्लेम. म्हणजे ओव्हरऑल ट्रॅफिक कंट्रोल असा, म्हणजे ट्रॅफिक सध्या वाटासाठी तर मला काही प्रॉब्लेम वाटत. असं एखादं उदाहरण आहे का बिडकर सरांशी रिलेटेड? असं एखादं उदाहरण आहे का की त्यांनी तुम्हाला लगेच मदत केली? असं एखादं उदाहरण कुठलंही, म्हणजे आम्हाला कोणाला कोण आजारी असेल त्या दृष्टीने मदत करतात ते. हॉस्पिटलमध्ये ऍडमिशनसाठी कोणाला बिल कमी करायचं असेल काही, नेहमी पुढे असतात ते.
म्हणजे त्यांना ते मागे कधी हटतच नाही. तुमची पसंती कोणाला? ते आमचे बिल्डर ऑल इन वन कहूँ तो इलेक्शंस रहे या ना रहे, कुछ भी ऐसा प्रॉब्लम होता है रोड पे या कुछ भी, तो लाइक मोस्टली 3-4 डेज में सॉल्व हो जाता है. इतना कुछ मेजर इशू होता है. तुम्ही प्रभागामधल्या नागरिकांचं मत कुणाला जाणार आहे? इथे देखील बिडकर यांच्या सुखदुःखात उभे राहतात, यांचं प्रत्येक काम करतात.